विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। अखेर पीक विम्याचा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते। पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, परंतु पीक विम्याचे वितरण झालं नव्हतं। आज डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय जाहीर करण्यामध्ये आला। नुकसान भरपाई आणि पीक विम्याबाबत नवे अपडेट आता सरकारने दिले आहे। पहा, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे, हा जो काय पीक विमा आहे तो डायरेक्ट राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण होणार नाही। पहिल्यांदा केंद्र सरकार वितरण करणार आणि नंतरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायला सुरुवात होणार। बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यामध्ये आला होता, तो प्रस्ताव आता स्वीकारण्यामध्ये आला आहे। आणि आता या ठिकाणी राजस्थानमधील झुंझुनू येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 30 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3200 कोटी रुपये जमा होणार आहे। हा पहिलाच हप्ता असल्याने ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते त्यांनी आता कसल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका, कारण की सरकारच्या माध्यमातून 3200 कोटी रुपये आता रिलीज होत आहे। आणि आता सरकारने लवकरच पुन्हा 8000 कोटी रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। केंद्र सरकारचा देखील निर्णय झाला आहे आणि आता येत्या काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारकडून एक खूप मोठी आनंदाची बातमी आता देण्यामध्ये आली आहे। आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे। नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। हे पैसे सुरुवातीला फक्त 14 जिल्हे आणि 84 तालुक्यांमध्येच दिले जाणार आहे। जर शेतकरी बांधवांनो या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आत्ताच तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा करण्यामध्ये आला आहे। आणि आता केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विमा देखील जमा करण्यामध्ये येत आहे। गेल्या 3 वर्षापासून केंद्राचा पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता केंद्र सरकारने देखील निर्णय घेतला की शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आज यादीमध्ये येत असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये बघा आज कोट्यवधी निधी रिलीज झाला आहे आणि येत्या काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा देखील होत आहे। बघा, आता या विम्याचे सर्व पैसे मिळून जातील, परंतु बघा सरकार पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर ही मदत पाठवित आहे। नेमकं पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर येणार आणि कोणाला भेटणार याची सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये अगदी काहीच मिनिटांमध्ये पाहून घेणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की इतर महत्त्वाचे अपडेट सर्वात प्रथम आपल्या चॅनलच्या तुम्हाला पाहायला मिळतील। आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा झाली असून सरकारकडून रक्कम देखील मंजूर करण्यामध्ये आली आहे। दुसरा टप्पा वाटप सुरू झाला असून याद्या सुद्धा आता आल्या आहे। लगेच ही यादी तपासून बघा, जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचे नाव असेल तर तुमच्या खात्यामध्ये थेट आज पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। पहिल्या वेळी ज्यांना पैसे भेटले नव्हते त्यांना आता या टप्प्यामध्ये नक्कीच पैसे भेटणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आपण बोलत आहोत 25% अग्रिम पीक विमा। हो, 25% अग्रिम पीक विमा काही शेतकऱ्याला मिळाला होता, परंतु आता सरकारने निर्णय घेतला जो राहिलेला 75% पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्याला मिळणार आहे। आणि 75% पीक विम्यासाठी आज 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, या योजनेमध्ये कोणाला 14,000 मिळणार,
कोणाला 15,000 मिळणार तर कोणाला 17,000 रुपये मिळणार. सरकारची एक महत्त्वाची आता यादी आली आहे. त्यात नाव असल्यास थेट 19,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. तर मग आता कोणाला 19,000 मिळणार आणि कोणाला 15,000 मिळणार, चला तर संपूर्ण पाहून घेऊया. पण शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, हे पैसे सुरुवातीला फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. या जिल्ह्यांची नावे आता आपण तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का नाही. ज्यांचे नाव यादीमध्ये आहे त्यांना 17,000 ते 18,000 रुपयांचे पीक विमा रक्कम मिळणार आहे. सरकार आता सर्व शेतकऱ्याला सरसकट म्हणजे की सर्वांना मदत देण्याचे काम करीत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता हा निधी तुम्हाला कधी मिळणार. येत्या काहीच तासामध्ये हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, हे पैसे थेट DBTच्या द्वारे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. याचा अर्थ आताच होतो की बघा, सरकारने तिकडून रिमोटचे बटन दाबले की अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. आता बघा, कोणाचेही पैसे आता अडकणार नाही असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने नाराज होऊ नका किंवा काळजी करू नका. आता बघा, कोणाला 14,000 मिळणार आहे तर कोणाला 18,000 रुपये मिळणार आहे तर कोणाला 19,000 रुपये मिळणार आहे. परंतु बघा, सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे आता आपण पाहून घेऊया की कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या 84 तालुक्यांमध्ये वाटप सुरू होत आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधवांनी पीक विम्याची वाट पाहिली होती, परंतु आता डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून जशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला, अगदी तशाच प्रकारे तुमच्या खात्यामध्ये बघा, आता PMचा तर हप्ता मिळाला, आता पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारने 2 वेगवेगळ्या याद्या पाठवल्या आहे. पहिली यादी पीक विम्याची आहे, ज्यामध्ये 17,000 रुपये मिळणार आहे. दुसरी यादी नुकसान भरपाईची आहे, ज्यामध्ये 18,000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता जास्त चिंता करण्याची गरज नाही, कारण की बघा, तुम्हाला डबल खुशखबर सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या आली आहे. सरकारने मोठी घोषणा केली असून सर्व रक्कम आता मंजूर झाली आहे. तुम्हाला तुमची यादी लगेच तपासायची आहे. आता यादी कशी पाहायची आहे हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या पुढं 100% सांगणार आहोत. तसंच कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हा पीक विमा वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावेसुद्धा आपण अगदी 1 मिनिटामध्ये जाणून घेऊया. आता शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने या ठिकाणी सांगितलं आहे पहिल्या जिल्ह्याचं नाव. आता पहिला जिल्हा येतोय जळगाव. बघा, जर तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्या खात्यामध्ये 17,000 ते 18,000 रुपये येणार आहे. सध्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अधिवेशन सुरू आहे आणि सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले आहे. हो शेतकरी बांधवांनो, मागे जेव्हा या ठिकाणी हिवाळी अधिवेशन सुरू होते मागच्या वर्षी, तेव्हा ठिकाणी काही कमीच या ठिकाणी योजना काढण्यामध्ये आल्या होत्या, परंतु आता सरकार जास्तीत जास्त योजना काढणार आहे आणि शेतकऱ्याला दिलासा देणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून जे काय सध्या अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्णय होत आहे. आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला कोल्हापूर. बघा, आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामधीलच करवील तालुक्यामध्ये सुद्धा हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे. येथील शेतकरी बांधवांसाठी हे सर्वात मोठी आनंदाची बातमी आता देण्यामध्ये आली आहे. आता चिंता करण्याचं सोडून द्या, कारण तुमच्या भागामध्ये पहा, निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये येत असेल तरच तुम्हाला निधी मिळणार, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा. आता शेतकरी बांधवांनो, पुढचा तालुका आहे तो म्हणजे की जामनेर. बघा, या तालुक्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. सर्व पैसे थेट DBTच्या माध्यमातून जमा केले जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, DBTच्या अंतर्गत काहीच वेळामध्ये पैसे जमा होतात.
परंतु डीबीटीला काहीतरी मर्यादा असल्यामुळे आज फक्त 14 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता दिलासा मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पडला आहे तो म्हणजे की कोणाला जास्त पीक विमा मिळणार आणि कोणाला कमी पीक विमा मिळणार. सरकारी साहेबांनी सांगितले आहे आता कोणाला जास्त तर कोणाला कमी पीक विमा मिळणार. बघा हे खरं आहे. भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या बघत होता की या जिल्ह्यामध्ये एवढा पीक विमा मिळणार, त्या जिल्ह्यामध्ये तेवढा पीक विमा मिळणार. तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे नुकसानानुसार पीक विमा आणि नुकसान भरपाई अवलंबून आहे. आता बघा सरकारने नवीन नियम काढला आहे. जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करावी लागतील तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. जर तुम्ही ही कामे केली नाही तर तुमचे नाव यादीमधून कापली जाईल आणि तुम्हाला पैसे मिळणार नाही. ही कामे पुढच्या 5 दिवसांच्या आतमध्ये नक्कीच करून घ्या. आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे पुढील काही तालुक्यांची नावे आपण पाहून घेऊया जेथे तुमच्या खात्यामध्ये मदत सरकारच्या माध्यमातून येणार आहे. सरकारने 300 बघा सरकारने सांगितलं आहे 300च्या आसपास या ठिकाणी जे काही शेतकरी आहे ते या ठिकाणी अपात्र झाले आहे. बघा फक्त एकाच जिल्ह्यामध्ये हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 300च्या आसपास या ठिकाणी शेतकरी अपात्र झाले, म्हणजे की खूपच कमी शेतकरी अपात्र झाले. आता सरकारने सांगितलं आहे बघा 663 कोटी रुपयांचा नवीन निधी पुन्हा मंजूर करण्यामध्ये आला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा आता जे शेतकरी अपात्र झाले त्यांना पण पुन्हा पात्र केलं आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलं. म्हणजे की बघा आता पात्र कोणते शेतकरी झाले आहे तर सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलं नव्हतं पहा ते शेतकरी अपात्रतेमध्ये मोडत होतं. म्हणजे की बघा त्या शेतकऱ्यांनी त्यांचे काम दुरुस्त केलं आहे तर ते अपात्र या ठिकाणी राहिलेले नाही. परंतु बघा अजून पण भरपूर असे शेतकरी आहे. कोल्हापूरमध्ये 300 पेक्षाही जास्त शेतकरी अपात्रतेमध्ये मोडतात. त्या शेतकऱ्याला आज पीक विमा मिळणार नाही. जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्ही अपात्रतेमध्ये मोडता, हे लक्षामध्ये ठेवा. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढचा तालुका सरकारने सांगितला तो म्हणजे की राहुरी. येथे 17,000 रुपयांचा पीक विमा, 18,500 रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळणार आहे. तसेच पाथरी तालुक्यातील शेतकऱ्याला सुद्धा 13 ते 17,000 रुपयांपर्यंत मदत आता जमा केली जात आहे. आता बघा पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे बीड जिल्हा. बघा आता या ठिकाणी पूर्णा तालुका, सेलू तालुका आणि सोनपेठ तालुक्यात या ठिकाणी सुद्धा पीक विम्याचे वाटप केलं जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली असंच म्हणावं लागेल, कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमचे बँक खाते तपासून पाहणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने बघा कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर निधी येऊ शकतो तो बघा सरकारने सांगितलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया. बघा या बँकांचा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला. बघा आता ग्रामीण भागामधील सोसायट्या ज्या काय बँका आहे बघा या देखील बँकामध्ये पीक विमा जमा होणार. त्यानंतर पोस्ट बँकमध्ये पण पीक विमा जमा होणार. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये पण पीक विमा जमा होणार. म्हणजे बघा ज्या बँकांना IFSC कोड आहे अशा सर्व प्रकारच्या पात्र बँकांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, जसं की परभणी जिल्हा बँक, बीड किंवा नांदेड जिल्हा बँक बघा अशा सर्व बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, या पीक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाईचा फायदा महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बघा अहमदनगर, जळगाव, कोल्हापूर बघा सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पण लाभ मिळणार. त्यानंतर सातारा, सांगली, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याचसोबत हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये मदत दिली जाणार आहे. म्हणजे की शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आली असं जरी म्हणलं तरी आता काहीच हरकत पडणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला जी 2 कामे करायची सांगितली आहे बघा
त्याच्यामधलं पहिलं काम म्हणजे CSC केंद्रामध्ये जाऊन बघा KYC करून घ्या. दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडून घ्या. हे तुम्ही बँकेमध्ये पण करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फार्मर ID कार्ड काढायचं आहे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. बघा राज्य सरकारच्या माध्यमातून आता तशा प्रकारे आदेश देण्यामध्ये आले, त्यामुळे फार्मर ID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID कार्ड आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.